काय ऑपरेशन टायगर लावून ठेवलं तुम्ही? तुम्हाला लाज नाही वाटत? लोक मरत आहेत आणि सरकार ऑपरेशन टायगरमध्ये व्यस्त आहे. अमित ठाकरेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल. नमस्कार, तुम्ही पाहतात मराठी भूमी. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर नवी मुंबईमधील नेरूळमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी सरकारवर अत्यंत आक्रमक शब्दात टीका केली. या घटनेत विद्युत धक्का लागून 2 तरुणी गंभीर जखमी झाल्या तर एक गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी थेट रुग्णालयात जाऊन जखमी आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. अमित ठाकरे म्हणाले, अशा घटना पाहिल्यानंतर काय बोलावं हेच समजत नाही. राज्यात रोज कुठे ना कुठे निष्काळजीपणामुळे नागरिकांचे जीव जात आहेत. मुंबईत झाड कोसळून मृत्यू होत आहेत. रस्त्यावरील समस्या कायम आहेत. पण सरकारकडून परिस्थितीची गांभीर्याने घेतली जात नसल्याचा आरोप अमित ठाकरे यांनी केला. यावेळी त्यांनी एका भाजप पदाधिकाऱ्याच्या कथित वक्तव्यावरून संताप व्यक्त केला. लोकांच्या मृत्यूवर हसणं हा अत्यंत असंवेदनशील प्रकार असल्याचं सांगत अशा मानसिकतेचा त्यांनी तीव्र निषेध केला. पुढे बोलताना त्यांनी माध्यमांनाही आव्हान केलं. पत्रकारांनी फक्त राजकीय घडामोडींना प्रसिद्धी न देता जनतेच्या मूलभूत प्रश्नावर सातत्याने आवाज उठवावा असं त्यांनी अपेक्षा केली. नेरूळ घटनेतील पीडित कुटुंबांना संपूर्ण न्याय मिळाला पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे आणि प्रशासनाने कोणालाही पाठीशी घालू नये अशी मागणी अमित ठाकरे यांनी केली. याचवेळी अमित ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर आणखी एक गंभीर आरोप केला. त्यांच्या मते नागरिकांचे जीव धोक्यात असताना सरकारचे लक्ष विकासकामे किंवा सुरक्षेकडे नसून विरोधी पक्षातील आमदार खासदार फोडण्याच्या राजकारणावर अधिक केंद्रित आहे. ऑपरेशन टायगरसारख्या राजकीय मोहिमांमध्ये सरकार व्यस्त आहे, पण जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. व तुम्हाला लाज वाटा पाहिजेत अशा कठोर शब्दात त्यांनी आपली भावना व्यक्त केली. मिसिंग लिंक प्रकल्पातील अडचणींनाही त्यांनी उल्लेख केला. विकास कामांमध्ये झालेल्या त्रुटींना ट्रायल अँड एरर म्हणत सरकार जबाबदारी टाळू शकत नाही, कारण अशा चुका नागरिकांच्या जीवावर बेतू शकतात असे ते म्हणाले आहेत. नाशिकमधील मनसेच्या कारभाराचं उदाहरण देत त्यांनी दावा केला की जिथे मनसेला संधी मिळाली तेथे भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत आणि नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न तिथे झाला आहे. व ते पुढे म्हणाले की राजसाहेबाला जिथे जिथे संधी मिळाली तिथे कुठलाही भ्रष्टाचार किंवा आरोप झाल्याचं चित्र हे कधी पाहायला मिळालं नाही. व एकूणच अमित ठाकरे यांच्या या दौऱ्यातून 2 स्पष्ट संदेश देण्याचा प्रयत्न दिसून आला. पहिला प्रयत्न म्हणजे दुर्घटनाग्रस्त नागरिकांना न्याय मिळालाच पाहिजे आणि दुसरा म्हणजे महाराष्ट्रात सध्या राजकीय पक्ष फोडाफोडीपेक्षा नागरिकांचे प्राण वाचवणे आणि विकासकामे करणे आणि मूलभूत समस्या सोडवणे हे सरकारचे सर्वात मोठे प्राधान्य असायला हवे. आता या आरोपानंतर सरकारकडून काय उत्तर येते आणि या दुर्घटनेत दोषींवर कारवाई होते का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष हे लागले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला नेमकं काय वाटतं? सरकार खरंच विकास कामे आणि भ्रष्टाचारावर भर देत आहे का? कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अमित ठाकरे यांच्या बोलण्याबद्दलही तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मराठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. जय महाराष्ट्र.